श्री राधे राधे. हरे कृष्णा. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी दत्तराज, चालवितसे सृष्टी कामकाज. गिरणारचा साज, तुम्हीच निर्मिला असे. 3 शिरे 6 हात, तया माझे दंडवत. धेनुश्वानांसहित तव चरणी लीन असे. उत्पत्ती स्थिती लय, तव कटाक्षे होय. विश्वाची तू माय, देई छत्र कृपेचे. दत्त दत्त म्हणजे कोण, जो देतो तो दत्त जाण. जयावृत्ती दातृत्व गुण, तोची दत्त होत असे. जेथे जेथे सद्गुरू, तेथे तेथे दत्तगुरू. आत्मसुखाचे भांडारू, दत्त अवतार होत असे. सद्गुरू चरणी लीन होतो, आशीर्वाद तयांचे घेतो. मूळ कथेजवळी येतो, श्री हरे कृष्ण बाबांच्या. मागील अध्यायी मसूर ग्रामी, बाळ जन्मला नाव तुकारामी. अत्यानंद अंतर्यामी, माता पिता झाला असे. सुरू झाले जोजावणे नहाणे, पाळण्यातील बाळताने. फुटू लागले पाहणे, तुकारामाच्या मातेस. काऊ चिऊचा घास, बाळास वाटे खास. कृष्णेचा श्वास, बाळ तुकाराम बनलासे. भक्तीचे ते बाळकडू, कृष्णाच जाणे ते वाढू. प्रेमाने ती लाडू, विठ्ठल विठ्ठल करीतसे. बाळ लागला रांगू, घर लागला पांगू. माखू लागला अंगू, सारवलेल्या शेणाने. बाळाचे ते दुडू दुडू, हाती शोभे चुरमा लाडू. पदर कृष्णाचा लागे ओढू, आई आई म्हणतसे. हळूहळू बाळाही हाक, मागे पडली सिनेक. तुक्या तुक्या लोक हाळी देत. मोठा तो सीताराम, छोटा झाला तुकाराम. अयोध्या राजा श्रीराम, दोन्ही नामे आलासे. गावात कित्येक, मुले होती अनेक. पण होता तुकाराम अनेक इतरांहुनी. याचे कारण शिवा कृष्णा, न थकती तुक्याच्या प्रश्ना. भागवितसे तृष्णा, जिज्ञासेची. अभंग गाऊन दावे, कधी कथांकडे न्यावे. संस्कारांचे लावावे बीजणेक. मसुरेतील कीर्तना, श्रावणातील पूजना. जवळील कीर्तना, दोघांना नेतसे. मंदिरांच्या भेटी, संत महात्म्यांच्या गाठी. यातच देखिला जगजेठी, माता पित्याने. गावात एक प्राचीन, छोटेसे टुमदार छान. शंकराचे जे स्थान, तया जटेश्वर म्हणतसे. या मंदिराचा परिसर रमणीय आणि सुंदर. आतील शिव ईश्वर, आपल्या मुलांदावितसे. अधूनमधून दर्शना न्यावे, स्वयंभू शिवलिंग दावावे. मस्तक ठेवण्या सांगावे शाळुंकेवर. जटेश्वराची ती शोभा, भावतसे अंतर्गाभा. मंद समयीची प्रभा, शिवलिंगा खुलवितसे. कैलास राणा शिवचंद्र मोळी, पित्याने म्हणाव्या ह्या ओळी. तुकाराम वेळोवेळी, तुझवीन शंभो म्हणावे. शंकराचा वैराग्य भाव, तुकारामे होण्या ठाव. योजना केली असेल राव, ऐसी वाटतसे. देवाच्या योजना न समजती सामान्या. कार्य करण्या असामान्या, देव बुद्धी देतसे. बीज लावले छोटे, कार्य होण्या मोठे. काय घडणार कोठे, देवासी ठावे. जटेश्वराचा ध्यास, लागला तुकारामे खास. सदा हट्ट पित्यास, नेण्याचा करीतसे. मुलाचा तो हट्ट, पित्यामनी घट्ट. होईना कधी खट्ट, भक्त तो शिवाचा. मंदिरी जाणे सुरू झाले, मन आदिनाथाकडे लागले. त्यांनीच जणू बोलाविले बाल तुकारामा. शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी. वचन कधी खोटी, होणार नसे. माता पिता जसे असती, पुत्र तसेच घडती. खाण तशी माती, खरे की नाही. म्हणून सांगणे समस्त पालकांचं. घडवा आपुल्या मुलांचं, स्वतः आसपास. देवाच्या राहा हो. संस्कारांचा ऱ्हास झाला, समाज रसातळा गेला. हा अनर्थ कोणी केला, विचार याचा करा हो. कुमार्गाची वाट धरावी, स्वतः व्यसनांची शुद्ध करावी. मुलांकडून कशी करावी अपेक्षा परमार्थाची. विठ्ठलपंथे सदपंथा गेले, कितीतरी कष्ट सोसले. प्रसंगी मृत्यूस कवटाळिले, रखुमाई संगे. नियतीने जरी केले वार, दुःख सोसले अपार. पण रत्ने मिळाली चार,
खरे की नाही. निवृत्ती त्र्यंबकी राहिला, ज्ञाना आळंदी पाहिला, सोपान सासवडी स्थिरावला, खरे की नाही. स्वयंमुक्ता आदिशक्ती झाली, अखेरी विद्युतले सवे गेली, चिरंतन स्थिरावली, मेहून ग्रामी. विषयांतर जरी झाले, तत्व समोर आले, आई बापे हृदयांवर डोकाविलेच पाहिजे. देवाचे आईवडील होणे, साक्षात स्वयं जळणे, देवसंत घडवणे सोपे नाही. घडविण्या तुकारामास पित्या घातले शाळेस, वय वर्ष 7 मसूर ग्रामी. जून असे मास 1878 सरकारी शाळेस तुकाराम धाडीला. शिक्षण सुरू केले, गुरुजी लोभस लाभले, मन अभ्यासा रमले. छोट्या तुकारामाचे संगीतातील खाना खुना, तुकारामाच्या भिडती मना, भक्तीचा कोपरा सुना, मनात पान्हा देत असे. संगीताची आवड, मल्लविद्येची निवड, अभ्यासाची कावड, आनंदे नेत असे. गीत संगीत भावे, नाद समाधीत जावे, पुस्तकात शोधावे मनातील प्रश्नास. गुरुजी म्हणती वडिलांस, रत्न लाभले हे खास, इतर विद्यार्थ्यांस अचंबित करीत असे. शाळेत वेळेवर यावे, अभ्यासाना कंटाळावे, कुणास ना भ्यावे हाची स्वभाव. प्रसंगी आखाड्यात जावे, मल्लविद्येस शिकावे, डाव ते आखावे मनोमनी. आखाड्यांच्या भेटी, नाना मल्लांच्या गाठी, विद्या गावली मोठी तुकारामास. भजन आणि कीर्तन रमवले त्यात मन, सदा आत्मशोधन तुक्याचे असे. शाळा म्हणजे विनयस्थळ, जेथे शांत होती खळ, बुद्धीस मिळतसे बळ, गुरुजी वदतसे. जसजसा काळ गेला, एक एक इयत्ता वर आला, तुकाराम तो भला, कुशाग्र बुद्धीने. तुका 6वी पास झाला, नियतीने खेळ केला, पूर्ण विराम तो दिला पुढील शिक्षणास. काळाच्या या गती कोणा ना कळती, गुंग होतसे मती काळासमोर. तुका का थांबला, उलगडा ना झाला, इतिहासाच्या पानाला उलगडणे सोपे नसे. शिवाय हेही खरे आहे, कित्येक शाळेचे तोंड न पाहे, पण जगाची चिंता वाहे, खरे की नाही. जे दिव्य प्रारब्धाने आले, ते संतच होऊन गेले, पान कधी ना उघडले एकाही पुस्तकाचे. जगदीशाची भाषा जशी दगडावरची रेषा, कळे फक्त उन्मेषा हेची सत्य. म्हणून खोलात न जातो, सत्पुरुषासन तपासतो, त्यांच्या इच्छेतच राहतो सदोदित. जरी थांबला पुस्तकी अभ्यास, सदैव असे ध्यास, बुद्धीला तो खास, सदैव निसर्गाचा. झाडांचा तो पाला, उपयोगी पडेल मानवाला, हाच छंद तुकारामाला लागला असे. ही आयुर्वेदाची गोडी, वनस्पतींशी तयास जोडी, अभ्यासाची माडी, झाडांसवे उभारीत असे. काळ तो पूर्वीचा होता बालविवाहाचा, लग्नाच्या बेडीचा फार लवकर विचार. तुकारामाचे घर अपवाद कसे असणार, काळचक्रे भराभर फिरू लागली. माता पित्यास म्हणत असे, अहो तुका मोठा होत असे, तुम्ही शांत हो कसे, हेची मजला कळेना. याचे 2चे 4 करावे लवकर, थांबेल घरात पोर, गुपित हे सांगते. जबाबदारी डोक्यावर द्यावी, पोराने अनुभवावी, मुक्ती आपुली व्हावी चिंतेतून. मातेने तगादा लावला तो सदा, घेतला तो वादा मुखातून. तू म्हणते ते आहे खरे, लवकर संसार हेच बरे, नको नको त्या उशिरे पिता बोलत असे. थोरांचा झाला विचार, लग्नाचा केला प्रचार, नातलगात साचार चर्चा घडत असे. ज्येष्ठांपुढे जावेना, मन त्यांचे मोडवेना, निर्णय खोडवेना घेतलेला. मोठ्यांनी दाखवावी दिशा, तीच अंतिम रेषा, स्वतःची भाषा उचित नाही. तुकाराम तेच केले, निर्णयास समर्थन दिले, आयुष्यास स्वाहा केले देवाकडे. भले बुरे तुझ्या हाती, मी काय चरणाची माती, तूच माझी गती तुका म्हणत असे. माया खेळवते, मन पळवते,
आदिशक्ती सांभाळते तुका जाणतसे. ज्येष्ठांनी कन्या पाहिली त्यांनीच संमती दिली. तुकारामे मान डोलावली तयांपुढे. पूर्वीची होती जनरीत ज्येष्ठांपुढे राहावे मीत. आपुले ते हित त्यांच्या पायी. दोघांची पसंती झाली पित्याची चिंता गेली. लगबग ती वाढली विवाहाची. ज्येष्ठांनीच बैठक घडवली. दोन नाते जोडवली कुटुंबे वाढवली संबंधाने. मग काय विचारता आनंद दोन्ही घरात. तुका नावापुरता उरला असे. विवाहाचे ठिकाण मुहूर्त ठरला जाण. अंगावरील वान ठरविला असे. आमंत्रण धाडिले निमंत्रण काढली. धावपळ ती वाढली वधूवर पक्षे. विवाहाचा दिवस आला जनसमुदाय लोटला. हर्षमणी दाटला माता पित्या. लग्नाचा तो थाट मोठा घातला घाट. सजवली ती वाट मंडपाची. मंगल अष्टके गायली अक्षदाही वाहिली. वधूवर नाहली आनंदात. मालपोहे गोडधोड भातावर लिंबाची फोड. पुरी भाजीची जोड पंगती उठत असे. सोयऱ्या धायरा मानपान नववधूवर दिसती छान. जणू आकाशी नक्षत्रे दोन सर्वान भासत असे. लग्नविधी पार पडले दोन जीव एकत्र जोडले. दैवकृपे सर्व घडले वर पिता म्हणत असे. लेक सासरा निघाली वधू माता गहिवरली. पित्याची घालमेल झाली अश्रू आवरेना. कन्या पदरी घ्याओ सुके तिला न्याहो. स्वकन्या मानुनी जपाहो पिता विनवितसे. लेक परक्याचे धन समजावी ती अवघे जन. घट्ट कराहो मन ज्येष्ठ वदती. वधू पित्याने हंबरडा फोडिला हात त्याने जोडिला. सांभाळा इच्या खोडीला फेटा काढून ठेवत असे. वर पिता वर माता दोन्ही झाले समजाविता. नका हो रडू आता दुःख थोडे आवरावे. सांगतो आता हे पाही मजला कन्या नवती काई. आता पुत्री माझी राही तुम्ही निश्चिंत असावे. जनरीत पूर्ण केली मंडळी अवघी गेली. मनोमन आनंदली नव्या संबंधे. तुकाराम गृहस्थी झाला जबाबदारीचा भार आला. दिवसांमागून दिवस गेला मोठ्या आनंदे. पिता शिवा विचार करी आली सून माझ्या घरी. गोकुळ होईल लवकरी माझ्या सदनी. पण दैवास हे मान्य नव्हते. नवल मोठे घडणार होते. वादळ कोणे कडून ते तुकारामाचे जीवने. काय घडेल ते पाहू पुढील अध्यायी जाऊ. तोपर्यंत राहू रामनामात. संसाराची ती नाव तारेल का राव. काय करेल देव आस जीवा लागली. तुकारामाचा पुढील प्रवास मोठा खडतर श्वास. पाहू पुढील अध्यायास हेची जाणा. स्वस्ती श्री हरे कृष्ण बाबा चरित्रसार. स्वयं सद्गुरु किमयागार करील भक्तांस भवपार. द्वितीयोध्याय गोडहा. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. योगीराज हरे कृष्ण बाबा की जय. ओवी. घडे संग जैसा येई रंग तैसा. बाबांविन सत्संग लाभेल कैसा. कर्मभोग जैसा मिळे जन्म तैसा. कर्मभोगा पुढती करील काय पैसा. श्री राधे राधे. हरे कृष्ण.